गोंदिया जिला सहकारी बैंक के चुनाव के नतीजे आज प्राप्त हुए और 20 में से 11 डायरेक्टर महायुति सहकार पैनल से चुने गए, जबकि 7 डायरेक्टर परिवर्तन पैनल कांग्रेस और उबाठा गुट से चुने गए, जबकि 2 स्वतंत्र डायरेक्टर चुने गए हैं। इससे पहले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के नेता राजेंद्र जैन जिला बैंक के अध्यक्ष थे और एक बार फिर भाजपा नेता विधायक परिणय फुके ने राजेंद्र जैन के जिला बैंक के अध्यक्ष बनने का विश्वास जताया है। भाजपा, शिवसेना, एकनाथ शिंदे गुट, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, अजित पवार गुट ने मिलकर सहकार पैनल बनाकर चुनाव लड़ा। इसमें राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, अजित पवार गुट के नेता राजेंद्र जैन और कांग्रेस पार्टी के नेता प्रफुल्ल अग्रवाल चुने गए। आज के नतीजों में सहकार पैनल के नेता विधायक विजय राहंगडाले, विधायक राजकुमार बड़ोले, भेर सिंह नागपुरे, प्रमोद संगीड़वार, केवल राम पुस्तोड़े, डॉ. अविनाश जायसवाल, विनोद कन्नमवार, केतन तुर्कर, रचना गहाने और प्रिया हरिनखेड़े सहकार पैनल की ओर से चुने गए हैं। चूंकि परिवर्तन पैनल से कांग्रेस नेता गंगाधर परशुरामकर, अशोक गुप्ता, येजेंद्र कटरे, शिवसेना नेता पंकज यादव, विजय कुमार राठौड़, संजय चौधरी, अरुण दुबे संचालक चुने गए, जबकि दुर्गा ठाकरे और अजय हलमारे स्वतंत्र संचालक चुने गए। चूंकि सहकारी पैनल को बहुमत मिला और स्वतंत्र संचालकों ने सहकारी पैनल का समर्थन किया, इसलिए इसमें कोई संदेह नहीं है कि सहकार पैनल का अध्यक्ष जिला बैंक में चुना जाएगा। आइए देखते हैं कि चुने गए संचालकों ने क्या कहा। महायुति आणि सहकार पैनलला बहुमत मिळालेलं आहे आणि आमचे सहकारी जुने मित्र बाळा हलमारे हे निवडून आले आहे। हे तुमच्या समोर उभे आहे आणि आम्हाला यांनी पण आम्हाला समर्थन दिलेलं आहे, म्हणून आता जिल्हा बँकेवर सत्ता आमची बसणार। आम्हाला पण कल्पना होती की या ठिकाणी आमचा विजय नक्की होईल, परंतु एकूणच जी लढत झाली ती अत्यंत चुरशीची झाली आणि त्याच्यामध्ये आमचा महायुतीचा विजय झाला, यात काही शंका नाही। त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या नेते मंडळींचा आणि आमच्या सगळ्या मतदारांचा त्यांचा खूप चांगला सहकार्य भेटला, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद। महायुतीच्या माध्यमातून सहकार पैनल म्हणून आम्ही निवडणूक लढली आणि त्या निवडणुकीमध्ये 11 संचालक आमचे निवडून आले आहेत। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जो काही अध्यक्षपदाचा उमेदवार असेल तो महायुतीचे सहकार पैनलचाच असेल। काय सांगायला जीडीसी बँकेचा निकाल आलेला आहे आणि आम्ही त्याच्या या निवडणुकीमध्ये जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनलमध्ये सहकार पॅनलला एकूण बहुमत मिळालेलं आहे आणि आमच्या पॅनलला 7 लोक आमचे निवडून आले आणि 2 अपक्ष लोकांचा सुद्धा पाठिंबा आमच्या बरोबर राहील असं आमची अपेक्षा आहे आणि एक सशक्त विपक्ष म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आमच्या परिवर्तन पॅनलचे सर्व निर्वाचित प्रतिनिधी तिथे ठेवणार आहे। भाऊ पटोले, गोपालदास अग्रवाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या पॅनल लढवली होती। या पॅनलला सर्वात जास्त उमेदवार जे जिंकून आले ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यांचे समर्थित उमेदवार जिंकून आलेले आहेत। आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मिळून 11 आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एकूण 9 उमेदवार या ठिकाणी जिंकून आलेले आहेत। हमारी जो परिवर्तन पैनल है उसके सभी उम्मीदवार अपनी अपनी काबिलियत, अपने नेताओं के भरोसे अपने पूरे संगठन के साथ में चुनाव लड़े, जिसका आज यह इनाम मिला है सबको। मतदाताओं ने उनको एक अच्छे प्रतिनिधि के रूप में चुनाव जिता के बैंक में भेजा है और हम सभी लोग बैंक में जाके किसान के हित में काम करेंगे। दूसरे गट के जो मतदाता, दूसरे गट के जो प्रतिनिधि रहेंगे उनके हित में काम करेंगे और एक अच्छे तरीके से उस बैंक को चलाएंगे जिसमें किसानों का हित हो। भाजप नेत्यांनी तिकीट कापलेली होती, परंतु जनतेने दाखवून दिलेलं आहे की जो गोरगरीब कार्यकर्ता असतो कोणत्याही पक्षाचा, परंतु शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, त्या शेतमजुरांच्या कार्यकर्त्यावर जेव्हा अन्याय होतो आणि जेव्हा अन्यायाला सामोरे जेव्हा आपण येतो आणि लढाई जेव्हा करतो, कोणताही नेता माझ्याकडे न राहून आज जनतेने माझ्या पाठीशी राहून मला विजय घोषित केलेला आहे। निकाल आलेला आहे, विजय झालेला आहे का? निर्विरोधी मी सर्वप्रथम माझे जे दूध संघचे शेतकरी आहे आणि जे माझे मतदाता आहे त्याच्या मी नमन करतो, त्याला नमस्कार करतो की त्या लोकांनी मला आपला अमूल्य वोट देऊन मला विजयी केलेले आहे। त्याचा बहुत बहुत धन्यवाद देतो। सर्व जो माझ्या विजय झालेली आहे त्याचे सर्व जो मान आहे ते माझ्या नाही, माझे दूध
सोसायटीचे जे प्रतिनिधी आहे, जे वोटर्स आहे त्याला देतो आणि त्याच्यासाठी मी लढण्यात तयार आहे. माझा फिंड तसा सहकार विभागाचाच आहे. मी वयाच्या अत्यंत कमीमध्ये मी 2081 ते 90 भंडारा बँकेमध्ये संचालक होतो. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय करण्यास प्रस्थापित मी भाग पाडलो होतो. परत गोंदिया बँक नवीन झाल्यानंतर मी एकदा या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा निवडणुका गोंदिया बँकेत झाल्या तेव्हा निवडणूक लढली, तेव्हा माझा एक मताने पराभव झाला होता. पण माझा संपर्क, माझा सहकार्यातील काम, माझ्या संस्थाशी असलेले संबंध हे मी कधी नाड तुटू दिली नाही. आणि म्हणून यावेळेला मी निवडणूक जाहीर होताच आपल्या कामाला लागलो. या निवडणूक ही कॉन्टेस्ट केली आणि या निवडणुकीमध्ये संस्थांच्या प्रतिनिधींनी माझ्यावर प्रचंड विश्वास करून मला बँकेच्या सभागृहामध्ये पाठवलं. आतापर्यंत जैनसाहेबासोबत होता, आता पण जैनसाहेबासोबतच आहे. जो ये मेरी जीत है परिवर्तन पैनल की, इसके पीछे सबसे बड़ा हाथ हमारे नेता नाना भाऊ पटोले, गोपालदास जी अग्रवाल, प्रफुल्ल अग्रवाल, दिलीप भाऊ बंसोड़, इन सब की सहयोग से मैं ये जीत हासिल किया हूँ. और आगे भी हम गोपाल भैया के नेतृत्व में, नाना भाऊ के नेतृत्व में बैंक काम करेंगे, किसानों के हित में काम करेंगे. और जो मैं जिस गढ़ से जीता हूँ, औद्योगिक सेवा सहकारी संस्था, औद्योगिक बेरोजगार सेवा सहकारी संस्था, उसके लिए मैं पूर्ण रूप से जो काम मुझे बताया जाएगा और मैं वो काम पूर्ण रूप से करूँगा. मजूर संघाच्या आणि माझ्या विरोधात असलेल्या संचालक लोकांच्या बाबतीत आमच्या मजूर सोसायटीमध्ये खूप असंतोष पसरलेला होता. त्यामुळे मी मागच्या वेळेस 6 महिन्याच्या अगोदर इलेक्शन लढला आणि आता बँकेच्या इलेक्शन मजूर संघाच्या प्रतिनिधीच्या भरोश्यावर जिंकलेलं. मी राजकुमार हेमचंद जैन विद्यमान माजी संचालक होते, त्यांना 15 वोटांना हरवलेला. मी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीच्या सहकार पॅनलकडून निवडणूक लढविली आणि यामध्ये परिवर्तन पॅनलकडून सुभाष साखरे हे उमेदवार होते. निश्चितपणे या निवडणुकीमध्ये मला आमगाव क्षेत्रातील लोकांनी बहुमताने विजयी केलेला आहे. मी त्यांच्या सर्वांचा मनपूर्वक अभिनंदन करून त्यांचा आभार प्रकट करते. माजी आमदार राजेंद्र जैन साहेब यांच्या नेतृत्वामध्ये इलेक्शन लढत आहोत सहकार पॅनलमध्ये आणि मी एनटी गटातून लढलो. कुणाचा आपण पराभव केला आणि किती मतांनी निवडून आले? मी दामोदर नेवाले पराभव केला आणि मी 300च्या जवळपास निवडून आलो आणि मी सहकार पॅनलमध्ये आहो. सालेकसा से विविध सेवा सहकारी गट से चुन के आया मैं, 15 वोटों से जीत के आया मैं. और प्रभाकर जी दोनोड़े, इनको 9 वोट मिले और मेरे को 15 वोट मिले. और मेरी पैनल थी परिवर्तन पैनल से जीत के आया मैं. मी सहकार पॅनलमधून महिला गटामधून रिझर्वेशन म्हणजे महिला गटाच्या रिझर्वेशनमधून निवडून आलेली आहे. आम्ही 4 महिला उभ्या होतो आणि 4 महिलांमधनं 2 महिला निवडून द्यायच्या होत्या. त्या 2मध्ये मी एक निवडून आलेली आहे. सहकार पॅनलमध्ये कोणाचा विजय आणि आम्ही कोणाचा पराभव केला याच्यापेक्षा आम्ही या गोंदिया जिल्ह्याच्या सामान्य जनतेचा हा विजय आहे. आणि आम्हाला या सहकार बँकेच्या माध्यमातून अनेक उद्योग, अनेक शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत यांना चालना देऊन आम्हाला या गोंदिया जिल्ह्याच्या जनतेची सेवा करायची आहे. म्हणून हा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेचा आणि सामान्य शेतकऱ्यांचा विजय है. तो अगले 2 दिनों में सहकार पैनल के नेताओं की एक बैठक होगी और यह सामने आएगा कि जिला बैंक के अध्यक्ष के रूप में किसे चुना जाएगा. लेकिन भाजपा नेता विधायक परिणय फुके ने घोषणा की है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के नेता राजेंद्र जैन जिला बैंक के अध्यक्ष होंगे.